नमस्कार सर. आता जो आपला 2007-08 बॅचचा जो स्नेहमेळावा कार्यक्रम झाला, तर त्या कार्यक्रमाची एकंदरीत रूपरेषा बघता आम्हाला त्यात अजून काय सजेशन्स तुम्ही द्याल, काय इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे? नमस्कार, मी दिलीप मराठे, लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव, माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मंचाचा सदस्य. आज आनंदाची गोष्ट आहे की 2007-08ची जी बॅच आहे त्या बॅचनी त्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता आणि त्या स्नेहमेळाव्यात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की त्या निमित्ताने एवढे वर्ष तुम्ही सगळे एकत्र एका व्यासपीठावर आज आलो. आजचा कार्यक्रम खूप छान होता, त्याचं नियोजन अतिशय सुंदर होतं. मी सर्वप्रथम कौतुक केलं की ज्याच्या डोक्यामध्ये ही आयडिया आली आणि ज्याने सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले आणि आपण सगळ्यांना प्रतिसाद दिला, तर आपल्या सगळ्यांचं सर्वात आधी कौतुक मी केलं. आपला प्रश्न असा आहे की या बॅचला अजून काय करता येईल. मला असं वाटतं की हा पहिला दिवस आहे, पहिली सुरुवात आहे, पहिला सुरुवात खूप आहे, पण आपण या शाळेत शिकलो, आपण या शाळेत मोठे झालो, आपल्यावर या शाळेत संस्कार झाले आणि आज आपण समाजामध्ये ज्या ज्या कुठल्या पदावर आहोत तर त्याच्या व्यक्तिमत्वासाठी इथे जे संस्कार आहेत ते खूप महत्वाचे. मला नक्की खात्री आहे की आपण जेव्हा शाळेत होतो अनेक अडचणी आपल्याला होत्या. गरिबी हा आपल्या सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न होता, तर त्यावेळी ज्या ज्या अडचणी आल्या असतील त्या अडचणी आज शाळेत जी मुलं शिकत आहेत त्यांना येऊ नये याच्यासाठी आपण सगळं प्रयत्नशील राहायला हवं. त्यामुळे शाळेच्या काही भौतिक गरजा असतात, विद्यार्थ्यांची गरजा असतात, त्या जर आपल्याला पुऱ्या करता आल्या तर पुऱ्या करतात याव्या. जशा शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या गरजा असतात तशा आपल्या काही भावनिक गरजा असतात की आपण जसे जसे मोठे होतो तसं आपल्याला भूतकाळ आठवतो तर आपल्याला रम्य वाटतो, जुन्या आठवणी आपल्याला रम्य वाटतात. म्हणून मला असं वाटतं की आपल्याला अपडेट जर राहायचं असेल तरी जुन्या मित्रमैत्रिणी सगळ्या एकत्र येऊन आपण एकमेकांशी शेअरिंग करून आपण फ्रेश होऊन परत आपापल्या कामावर चार्ज होऊन जावं असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट आपल्याला करता येईल की आपले जे सगळे मित्रमैत्रिणी आहेत ते समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माहीर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहेत, तर त्यांचा जो टॅलेंट आहे तो टॅलेंट आपल्या एकमेकांना आणि आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर वापरता आला किंवा उपलब्ध करून देता आला तर त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. मला असं वाटतं असा एक डाटा तयार करा आपल्याकडे की आपले जे सगळे मित्रमैत्रिणी ते काय करतात, कुठे आहेत, त्यांची पदं काय आहेत, त्यांच्याकडे स्किल्स काय आहेत आणि त्याचा उपयोग जे गरजू विद्यार्थी ज्यांना खरोखर गरज आहे अशा लोकांसाठी केला तर मला वाटतं अजून मजा येईल आणि तुम्ही जे काम करताय ते काम करायचा आनंद जास्त आपल्याला उपभोगता येईल असं मला वाटतं. थँक्यू सर, खूप छान.